नमस्कार, मी गोपाळ ढाके, सामाजिक कार्यकर्ता. मी भाडलीला राहतो आणि संघर्ष समितीचा संचालक आहे. आम्ही माझे स्वतःचं शेत 2 हेक्टर 2 आर बोलानं शिवारातील गेलेलं आहे. या पाटसारीमध्ये आम्ही तक्रार कायम ठेवून पैसे घेतलेले आहे, पण पुढील तक्रार आम्ही कोर्टात दाखल केलेली नाही काही शेतकऱ्यांनी. का तर एकाने केली तर सर्वांना ते पैसे मिळाले पाहिजे. शासन विनाकारण चोरांना पैसे द्या, वकिलांना पैसे द्या, फिरवताय. अजून 10-15 वर्ष होऊन गेले तरी शेतकऱ्यांकडे कोणी शासनाचे प्रतिनिधी पाहायला तयार नाही. आणि वेगवेगळे वकील येतात, पैसे घेऊन जातात आणि केस दाखल करत नाहीत. तर शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे उर्वरित पैसे मिळण्याचा, तो आपण शासनाने जे मेन पाटचारीमध्ये गेलेले आहेत शेती, त्या शेतकऱ्यांना त्वरित त्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे. या परिसरात विमानतळ गेलं, या परिसरात हायवे गेला, या परिसरातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले. त्या धर्तीवर पाटसाऱ्यांच्या जे मेन पाटसारी आहे त्या पाटसारीवाल्यांना पैसे मिळाले पाहिजे. छोटे कॅनल आता नवीन जी पाईपलाईन या परिसरात जैन इरिगेशन मार्फत होत आहे पाणी पुरवठ्याचं, त्यांनी छोटे जे कॅनल आहे ते बुजलेले आहेत आणि पाईपलाईन टाकली आहे. 3 वर्ष होऊन गेले, अजून पण पाणी मिळत नाही. आणि पाट टाकून आज 10 ते 15 वर्ष होऊन गेले, पण शेतकऱ्याला पूर्णपणे पाटाचं पाणी मिळत नाही. की ज्या पाटाच्या पाण्यावर केळी लागवड करता येईल, ऊस लागवड करता येईल, भाजीपाला लागवड करता येईल, असं कोणत्याही प्रकारे या परिसरात नाही आहे. फक्त वर्षातून शेतकऱ्यांनी जर मागणी केली तर 2 वेळा पाणी सुटतं, तेही 15 दिवस. मग यामुळे शेतकरी जेव्हा गरज असेल तेव्हा पाणी कुठून आणणार? त्यामुळे या परिसराचा शेतकरी हा एक प्रकारे पिकाच्या उत्पन्नापासून हवालदिल होत आहे. तर योग्य वेळी योग्य ठिकाणी पाणी पुरवठा जर झाला तर शेतीचं उत्पन्न वाढेल आणि शेतकरी हा खरोखरच सुखावेल. आजची शेतकऱ्याची दशा पाण्यासाठी, पाणी कसं जलजीवन आहे, हे पाणी शेतीला सुद्धा अन्न आहे, पूरक आहे. माणसाला जसं पाणी महत्वाचं आहे, जलजीवन आहे, तसं ते पिकाचं सुद्धा जलजीवन आहे. आणि हे पाणी जर कायम या पाटांच्या परिसरात, जसं बारामतीकडे या भागात 24 तास पाणी आहे शेतकऱ्याला, तसं या भागात शेतकऱ्याला जर 24 तास पाणी मिळालं तर काहीतरी या पाटाचं फल मिळेल आणि फलश्रुती मिळेल असं शेतकऱ्याला वाटतं. परंतु अशी श्रुती केव्हा आम्ही निघून जाऊ का? त्या 50 वर्ष होऊन जातील पुढे. आज सरकारच्या दुर्लक्षपणामुळे तर हे सांगता येत नाही. तरी सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या या जळगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला पाणी वेळोवेळी वेळेच्या वेळी मिळालं पाहिजे, जेणेकरून शेतकरी त्या पाण्याचा उपयोग वेळीच केला पाहिजे. आम्ही वारंवार या परिसरातले जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत सदस्य असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्याकडे जर मागणी केली तेव्हाच पाणी मिळतं. तर हे असं होता कामा नये. शेतकऱ्याला या पाईपलाईनचा बटन दाबलं तेव्हा पाणी, आणि जेव्हा पिकाला गरज असेल तेव्हा, जसं माणसाला पाण्याची गरज असते तेव्हा ते मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, या ठिकाणी जो कार्यक्रम घडला आहे याचा टाइम 9:30चा होता आणि आता या ठिकाणी जो कार्यक्रम होता, आम्ही गावातून बरेच शेतकरी लोक आले आणि 9:30चा कार्यक्रम होता. आता 11:45 वाजले, अजून या ठिकाणी अधिकारी वर्गाने कार्यक्रमाला सुरुवात नाही. जर अशा कार्यक्रमाचं नियोजन नसेल तर या पाटाचं नियोजन काय करतील अधिकारी वर्ग, हे याच्यावरून दिसून येत आहे. या संपूर्ण परिसरात या कार्यक्रमापासून जर लक्ष घेतलं तर सर्वत्र दुर्लक्ष चालू आहे, सर्व ठिकाणी दुर्लक्ष चालू आहे. तर शासनाचे प्रतिनिधी अधिकारी यांनी लक्ष दिलं, कार्यक्रमाचं नियोजन अर्धा तास जर लेट झाला चालतो, पण आता जेवणाची वेळही निघून गेली. डायबिटीज वाले घरी एक जात आहे गोळी घ्यायला. तर असं व्हायला नको अजून. आणि उन्हामध्ये, भर उन्हामध्ये इथे पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याचं पाणी नाही, जलजीवन कार्यक्रम असून याचं नाश्त्याची व्यवस्था पण अजून मिळाला नाही. नाश्ता, जेवण नाही, पाणी नाही. तर याकडे लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी एकही जिम्मेदार अधिकारी या ठिकाणी हजर नाही आहे, त्यामुळे कार्यक्रमाचे एक एक शेतकरी निघून जातोय. मग कार्यक्रमाची शोभा कस काय येईल? यावरून
शासकीय हलगर्जीपणा हा दिसून येत आहे. एवढंच मला बोलायचं आहे.